विमा सखी जी योजना भारत सरकारने आणलेली आहे. या योजनेच्या माहितीसाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी स्वतःचं कर्तृत्व करून दाखवायचं आहे, आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे, अशा सर्व महिलांचं पुन्हा एकदा या सेमिनारमध्ये स्वागत. ही जी काही बीमा सखी योजना जी भारत सरकारनं आणली 9 डिसेंबर 2024 रोजी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची शुभारंभ झाली आणि या योजनेच्या निमित्तानं महिलांना आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक सशक्तीकरण, महिलांना आर्थिक प्रवाहात आणणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश घेऊन या योजनेची शुभारंभ 9 डिसेंबर रोजी झाला. तर महिलांना खास करून या योजनेच्या माध्यमातून 3 वर्षामध्ये किमान 2 लाख महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यायचा आणि त्यांचं दर वर्षाचं किमान वर्षाचं इन्कम किमान 2 लाख रुपये व्हावं हा उद्देश या भारत सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय करण्यात आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महिलांना त्याच्यामध्ये का निवडण्यात आलं, तर महिलांच्यासाठी हे एक सक्षमीकरण करण्यासाठी भारत सरकारची ही जी संस्था आहे, LIC ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ, या माध्यमातून महिलांना या विमा क्षेत्रामध्ये करिअर करता यावं ही एक संधी त्यांच्यासाठी आहे आणि ऑलरेडी महिला याच्यामध्ये खूप यशस्वीपणे काम करतात, म्हणून ही संधी महिलांच्यासाठी देण्यात आली. सगळ्यात पहिल्यांदा आपलं गाव कोणतं आहे याचं चॅटमध्ये टाकायचं आहे. विमा सखी ही जी काही नोकरीची संधी, एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर जी आलेली आहे, तर याचा एकमात्र उद्देश असा आहे की महिलांचं आर्थिक सशक्तीकरण, महिलांना आर्थिक प्रवाहामध्ये वेगवेगळ्या ह्या ज्या काही योजना आहेत ह्या पोहोचवण्याच्या माध्यमातून त्यांचं स्वतंत्र एक आर्थिक सक्षमीकरण व्हावं, अशाच ह्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहोत. भारत सरकारने मागच्या काही वर्षामध्ये अनेक महिलांच्या सक्षमीकरणासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना आणल्या, ज्याच्यामध्ये महिलांना प्रवाहात आणण्याचं किंवा त्यांना सक्षम करण्याचं, आर्थिक त्यांना हातभार लावण्यासाठी काही योजना आणल्या गेल्या. म्हणजे त्यातल्या आपल्याला माहिती असतील, जनधन अकाउंट काढले गेले, तेव्हा सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात महिलांचे अकाउंट काढले गेले. त्याच्यानंतर बचत गट सुद्धा कार्यरत आहेत. ह्या बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महिलांचं सक्षमीकरण होतंय, महिला प्रवाहामध्ये येतात. त्याचबरोबर आपल्याकडे जे असलेले बँक सखी नावाची एक योजना आहे, जी बँकेच्या ज्या काही योजना असतील ह्या योजना पोहोचवण्याचं काम ते बँक सखी करतात. त्याचबरोबर आपल्याकडे अंगणवाडी सेविका आहे, जे महिला आणि बालकल्याण विभागाच्या ज्या काही योजना असतील त्या पोहोचवण्याचं ते काम करतात. त्यानंतर आशा सेविका आपल्याकडे आहेत. आशा सेविका सुद्धा आरोग्य विभागाच्या योजना पोहोचवण्याचं काम करतात. या माध्यमातून या इतक्या मोठ्या प्रमाणात या महिलांना एक रोजगार उपलब्ध झालाय. त्यांना एक आर्थिक त्यांचं स्वतःचं उत्पन्न जे आहे त्याच्या माध्यमातून तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर या महिला या भारत सरकारच्या जे काही वेगवेगळ्या उपक्रम असतात, योजना असतात, ह्या पोहोचवण्याचं काम या महिला करत असतात. अशीच एक योजना LIC बीमा सखी नावाची ही भारत सरकारनं आणलेली आहे, जी ह्या महिला या बीमा सखीचं काम करतील तर त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल. त्यांचं किमान वर्षाचं उत्पन्न या माध्यमातून किमान 2 लाख होईल, अशा पद्धतीची अपेक्षा आणि उद्देश भारत सरकारनं याच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर या महिला हे जे विमा आणि आर्थिक साक्षरता याच्यावरती काम करतील आणि त्या ज्या काही सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचं ते काम करणार आहेत. म्हणजेच जवळपास 2 कोटी महिला या माध्यमातून या प्रवाहामध्ये, वेगवेगळ्या प्रवाहामध्ये येणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माझी ओळख करून देतोय. मी सूर्यकांत नाईक, भारत सरकारची सर्वात मोठी वित्तीय संस्था, आर्थिक संस्था आणि नंबर 1 इन्शुरन्स ब्रँड, विमा व्यवसायातील सर्वात मोठी संस्था असलेली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ, या संस्थेचा मी विकास अधिकारी म्हणून काम करतो. माझं शिक्षण BSc MCA आणि CFP सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंग हे झालेलं आहे. या व्यवसायातला माझा 14 वर्षांचा अनुभव आहे. आता माझ्याकडे सध्या 50 तज्ञ आर्थिक सल्लागारांची टीम आहे, म्हणजे जी माझ्या अंडर काम करते आणि या माध्यमातून आम्ही लोकांना आर्थिक साक्षरता याच्याविषयी आम्ही मार्गदर्शन करत असतो. आतापर्यंत 9,000 समाधानी ग्राहक आमच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. 1 लाखपेक्षा अधिक व्यक्तींना त्यांचं आर्थिक नियोजन आणि वित्तीय क्षेत्रातील करिअर संधी याच्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये आमच्या या संपूर्ण टीमची जी उलाढाल आहे ती 6 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. आणि आतापर्यंत आम्ही 191 कोटी इतकी मालमत्ता
त्याचं व्यवस्थापन आम्ही करत आहोत. तर ही छोटीशी ओळख झाल्यानंतर आपण बोलतोय विमा सखी या योजनेविषयी. सगळ्यात पहिल्यांदा आपला जो प्रश्न आहे की विमा सखी जी योजना आहे ही कोणत्या महिलांच्यासाठी सुवर्ण संधी आहे? म्हणजे ही या योजनेमध्ये कोण कोण महिला ज्या आहेत त्या पात्र होऊ शकतात किंवा कोणत्या प्रकारच्या महिला याच्यामध्ये करिअर करू शकतात, त्यांच्यासाठी चांगली योजना आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अशा ज्या महिला आहेत, ज्या तरुणी आहेत, ज्या कॉलेजला जातात किंवा कॉलेजला जाणाऱ्या तरुणी आहेत, ज्यांना त्यांच्या शिक्षणात अडथळा न आणता त्यांच्या पालकांना आर्थिक मदत करायची आहे, अशा ज्या मुली आहेत, तरुणी आहेत, ज्यांना काय होईल की या माध्यमातून एक आर्थिक उत्पन्न सुद्धा होईल, त्यांचं शिक्षण सुद्धा पूर्ण होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या पालकांना काही आर्थिक मदत करून त्यांना देता येईल आणि त्यांचं शिक्षण त्याच्यामध्ये अडथळा न आणता, म्हणजे शिक्षण दिवसभराचं जे काही कॉलेज आहे ते कॉलेज पूर्ण झाल्यानंतर राहिलेला जो वेळ आहे त्या वेळामध्ये हे काम करून हा व्यवसाय, ही नोकरी ते करू शकतील. अशा पद्धतीच्या ज्या तरुणी आहेत, कॉलेजला जाणाऱ्या खास करून महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे. दुसरं म्हणजे की अशा महिला की ज्यांना आपल्या घरातील काम आणि मुलांचं संगोपन करतानाही काही पैसे कमवायचे आहेत. म्हणजे जे महिला आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत, शिक्षण झालेलं आहे, पण काही कारणास्तव त्यांचं करिअर झालेलं नाही किंवा कुठे नोकरी करत नाहीत, व्यवसाय करत नाहीत. मग त्यातूनच त्यांच्या मुलाबाळांना सांभाळून आणि संपूर्ण घरचे कामं सांभाळून जो काही राहिलेला वेळ आहे, त्या राहिलेल्या वेळात सुद्धा काही पैसे कमवायचे आहेत आणि कुटुंबाला हातभार लावायचा आहे, अशा महिलांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर अशा माता की ज्या आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करू इच्छितात आणि ज्यांना उज्ज्वल भविष्य देऊ इच्छितात, अशा मातांना सुद्धा, अशा आईंना सुद्धा एक सुवर्ण संधी ही या व्यवसायाच्या माध्यमातून देणार आहे, की जे मुलाबाळांना आपल्या मुलाबाळांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही आर्थिक हातभार त्यांना लावायचा आहे. अशा महिलांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा महिला आहेत, की ज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे. स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. स्वतःसाठी इंडिपेंडंट व्हायचं आहे. स्वतःचं इन्कम, स्वतःचं उत्पन्न आणि स्वतःच्या जीवावरती आपल्याला हे आयुष्य जे आहे, लाईफ जे आहे ते सेटल करायचं आहे. अशा महिलांच्यासाठी, अशा प्रकारच्या सर्व महिलांच्यासाठी ही सुवर्ण संधी भारत सरकारच्या माध्यमातून LIC विमा सखीच्या माध्यमातून ही आपल्यासमोर उपलब्ध होत आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पात्रता काय असणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाची पात्रता जी आहे ती किमान 10वी पास असणं गरजेचं आहे आणि वय वर्ष किमान 18 वर्ष पूर्ण असणं या योजनेसाठी आवश्यक आहे. 10वी पास किमान आणि वय वर्ष 18 पूर्ण. त्याचबरोबर इतर कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायातून त्यांचं उत्पन्न असलं नाही पाहिजे. त्याचबरोबर सध्या एखाद्या कुठल्याही LIC एजंट किंवा पूर्वीचे LIC एजंट किंवा LICचे कर्मचारी, अधिकारी यांच्या नातेवाईकांना हा व्यवसाय, ही नोकरी करता येणार नाहीये. तर हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही पात्रता जे पूर्ण करतील त्या महिलांना याच्यामध्ये ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो, की मग याच्यामध्ये आपल्याला लाभ काय मिळणार आहे? माझ्यासाठी काय आहे? विमा सखी म्हणून मी काम करायला सुरू केलं, जॉइनिंग केलं. तर माझं याच्यामध्ये फायदा काय असणार आहे? मला काय मिळणार आहे? हा एक प्रश्न आहे. तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय. तर दर महिन्याला आपल्याला एक निश्चित विद्यावेतन मिळणार आहे. त्याचबरोबर आपण जे काय काम कराल त्या 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 कामाचं कमिशन किंवा त्याला आपण इन्सेंटिव्ह सुद्धा असं म्हणतो आणि त्याचबरोबर अजून काही अतिरिक्त फायदे सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. दर महिन्याला फिक्स वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर कमिशन मिळणार आहे आणि अजून काही बेनिफिट्स, वेगवेगळे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत. तर दर महिन्याचं वेतन किती असणार आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या वर्षी दर महिन्याला आपल्याला ₹7,000 दरमहा इतकं वेतन आपल्याला असणार आहे. ₹7,000 दर महिन्याचं वेतन अधिक जे काय आपण दर महिन्याभरामध्ये जे काही आपण काम करणार आहोत त्याचं कमिशन आणि त्याचबरोबर अजून वेगवेगळे काही फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ₹6,000 दर महिन्याला आणि कमिशन त्याचबरोबर वेगवेगळे फायदे अशा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला दर महिन्याला ₹5,000 विद्यावेतन अधिक कमिशन आणि जे काही अतिरिक्त फायदे आहेत ते सगळे आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे हा एक 3 वर्षाचा एक ट्रेनी प्रोग्राम आहे, की ज्याच्यामध्ये विमा व्यवसायामध्ये महिलांना त्यांचं करिअर करण्यासाठी
विथ स्टायपेंड, विथ विद्यावेतन, विथ प्रशिक्षण भत्ता देऊन आपल्याला त्याच्यामध्ये महिलांना सक्षम करायचं आहे या व्यवसायामध्ये त्यांचं करिअर घडवण्यासाठी. आणि हा 3 वर्षाचा ट्रेनी प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपल्याला दर महिन्याला फिक्स वेतन सुद्धा मिळेल, आपण काम करतो त्याचा मोबदला सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच या ह्याच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर किमान दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये त्या महिलेचं इन्कम होणार आहे. त्याचबरोबर त्यांना इतर काही कमिशन आणि इतर काही फायदे सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाचे किमान 2 लाख रुपये उत्पन्न याच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं दुसरी एक बेनिफिट आहे, ते म्हणजे आयुष्यभरासाठी रिन्युअल कमिशनच्या स्वरूपामध्ये एक, आपण त्याला पेन्शन म्हणता येणार नाही, पण पेन्शन सारखी सुविधा आपल्याला उपलब्ध होणार आहे. रिन्युअल कमिशन म्हणजे जे काही आपण काम करणार आहोत, ज्या काही विमा पॉलिसी आपल्याला द्यायच्या आहेत, त्या विमा पॉलिसी 15 वर्ष, 20 वर्ष जे ग्राहक आपले भरत राहतील, त्या विमा पॉलिसीचं जे काही प्रीमियम पोटी, हप्त्यापोटी जे काही पैसे येत राहतील, त्याचं जोपर्यंत ते ग्राहक भरत राहणार आहेत पैसे, तोपर्यंत सुद्धा आपल्याला काही कमिशन सुद्धा मिळणार आहे. म्हणजे काम आपल्याला करताना सुद्धा आपल्याला मिळणार आहे, आणि काम न करता एक पेन्शन रिन्युअल कमिशन स्वरूपामध्ये एक उत्पन्न आपल्याला मिळणार आहे, आणि ते सुद्धा वंश परंपरागत. म्हणजे आपण काम करत असताना आपल्याला मिळणारच आहे, पण चुकून आपल्याला काही बरं वाईट झालं तर आपल्या परच्यात आपलं येणारं जे काही उत्पन्न आहे, आपलं जे काही कमिशन आहे, हे आपल्या वारसांना आहे तसं, जसंच्या तसं 100% जे कमिशनचं उत्पन्न आहे रिन्युअल कमिशनचं, ते आपल्या वारसांना मिळत राहणार आहे. हा एक महत्वाचा. त्याचबरोबर मेडिक्लेम आणि ग्रुप इन्शुरन्स, समूह विमा, याचा सुद्धा लाभ आपल्याला मिळणार आहे. त्याच नंतर आपण जितकं काम करणार आहोत, वेगवेगळे परफॉर्मन्स आपण जसा दाखवाल, अतिरिक्त जास्तीचं काम आपण करू शकतो. तर जास्तीचं काम झाल्यानंतर वेगवेगळे क्लब सदस्यत्व आपल्याला मिळतं. म्हणजे प्रमोशनचे काही क्लब मेंबरशिप म्हणूया आपण त्यांना, ते मिळतं. आणि त्या क्लब मेंबरशिप झाल्यानंतर, क्लब मेंबरशिपला आपण जर पात्र झालो, तर आपल्याला स्वतःची टू व्हीलर घेऊ शकतो, आपण दुचाकी घेऊ शकतो. बऱ्याच महिलांचं स्वप्न असतं की माझी स्वतःची एखादी स्कूटी असावी, फॅसिनो असावी, एखादी माझी ऍक्टिवा असावी. तर ती ऍक्टिवा, स्कूटी किंवा ही जी काही टू व्हीलर आहे, दुचाकी घेण्यासाठी भारत सरकार LIC ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्याला बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर 4 चाकी सुद्धा आपण घेऊ शकतो, फोर व्हीलर कार सुद्धा आपल्याला घेता येईल, त्याच्यासाठी सुद्धा बिनव्याजी कर्ज आपल्याला उपलब्ध होणार आहे. आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी गृह कर्ज सुद्धा अगदी सबसिडीच्या दरामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपलं स्वतःचं ऑफिस चालवण्यासाठी ऑफिस ऍडव्हान्स आणि ऑफिस अलाउन्स हे चालवण्यासाठी त्याचा सुद्धा लाभ आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर आणखी एक करिअरची संधी या माध्यमातून मिळणार आहे. ज्या महिला पदवीधर आहेत आणि विमा सखी म्हणून किमान 5 वर्ष यशस्वी त्यांनी जर पूर्ण केल्यानंतर विकास अधिकारी म्हणून, म्हणजे क्लास 2 ऑफिसरचं एक पद आहे आपल्याकडे, मी तुमच्या समोर जो आहे, मी विकास अधिकारी म्हणून काम करतो, क्लास 2 ऑफिसर आहे. तर या पदासाठी तुम्ही प्रमोशन साठी सुद्धा पात्र होऊ शकता, आणि याच्यासाठी वेगळं 25% रिझर्वेशन सुद्धा या महिलांना या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. 5 वर्ष आपण विमा सखी म्हणून आपण या माध्यमातून काम केलं, यशस्वी झालो, तर पुढे आपल्याला ह्यामध्ये सुद्धा करिअर करता येणार आहे. अधिकारी म्हणून सुद्धा आपण भविष्यात होऊ शकतो. हे आहेत मुख्य विमा सखीचे फायदे किंवा लाभ, ज्याला आपण म्हणतो, ते असणार आहे. याबरोबर आता आपण पुढे जाणार आहोत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की बघा, प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी काही ना काहीतरी करत असते, काही ना काहीतरी त्याचा रोल असतो. पण बऱ्याच महिलांचं कुठं कौतुक होत नाही, किंवा त्यांच्या कामाचं कुठं त्याची गौरव होत नाही. पण LIC या माध्यमातून काय करत असते, जे काही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ज्या काही महिला आहेत आपल्या या विमा सखीच्या माध्यमातून, तर या कामगिरी करण्यासाठी LIC मधील वेगवेगळ्या जे काही गौरवशाली कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा या महिलांचा सन्मान करण्यात येतो. जसं की आता आपल्याला 26 जानेवारी हा आपल्या समोर एक भारताचा महत्वाचा सण आपल्यासाठी येतो, जो भारताच्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे, प्रजासत्ताक दिन. अशा दिवशी सुद्धा सन्मान करण्याचा योग, जे सर्वोत्तम कामगिरी करतात या महिलांना, समारोह प्रसंगी तिथं त्यांचा सन्मान करण्यात येतो. असे बरेचसे वेगवेगळे इव्हेंट असतात, कार्यक्रम असतात, ज्याच्यामध्ये जे सर्वोत्तम कामगिरी करणारे ज्या महिला असतात त्यांना त्या त्यांचा गौरव करण्यात येतो. आणि अजून वेगवेगळे गिफ्ट्स वगैरे अशा सुद्धा स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला लाभ असतात.
हे झाले लाभ. त्याच्यानंतर मग आपल्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा आणि पुढचा प्रश्न येतो, की नेमकं काम काय करायचं आहे आपल्याला. म्हणजे विमा सखी म्हणून हे फायदे तर साहेब तुम्ही म्हणताय हे ठीक आहेत, पण नेमकं काम काय असणार आहे? मला काय काम करायला लागणार आणि मी हे कसं करू शकतो? असा प्रश्न आपल्याला येतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, की आपल्या आजूबाजूच्या ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींना भेटायचं आहे आणि त्यांना आयुर्विमा, विमा आणि त्याचबरोबर आर्थिक नियोजन या संदर्भात जागरूकता करायची आहे. म्हणजे मुख्य काम आपलं असं असणार आहे, की आपल्या ओळखीच्या आजूबाजूच्या अनोळखी लोक असतील, ओळखीच्या असतील, अशा लोकांना भेटायचं. मग ते तुम्ही ऑनलाईन भेटू शकता, ऑफलाईन भेटू शकता, तुमच्या वेळेमध्ये भेटू शकता, त्यांच्या वेळेमध्ये भेटू शकता. तर आपल्याला हे भेटून विमा आणि आर्थिक नियोजन याच्या संदर्भात जागरूकता करायची आहे, खास करून महिलांच्यासाठी आणि लहान मुलांच्या योजनेसंदर्भातली आपल्याला जागरूकता करायची आहे. तर सगळ्यात महत्वाची या जागरूकतामध्ये काय काम करायचं आहे आपल्याला, तर त्यांना त्या व्यक्तीनं ज्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत, त्यांना भविष्यातील कौटुंबिक आर्थिक गरजा याविषयी जाणीव करून द्यायची आहे आपल्याला. आणि त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी LICच्या विविध ज्या काही योजना आहेत, त्या योजनाद्वारे नियोजन करण्यामध्ये आपल्याला त्यांना मदत करायची आहे. म्हणजे काय? तर आर्थिक गरजा म्हणजे काय? तर बघा, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये, कुटुंबाच्या लाईफमध्ये काही महत्त्वाच्या गरजा आहेत, की ज्याच्यासाठी मोठे पैसे लागतात. भरपूर पैसे लागतात, जास्त पैसे लागतात. उदाहरणार्थ मुलांचं उच्च शिक्षण, मुलांचं लग्न, आपली पेन्शन किंवा एखाद्या कर्त्या कमवणाऱ्या व्यक्तीचं आर्थिक संरक्षण, त्याचबरोबर आर्थिक नियोजन, या सगळ्या गोष्टींच्या विषयी आपल्याला काय करायचं आहे, त्यांना जाणीव करून द्यायच्या आहेत. या गरजा जर आपण पूर्ण करायच्या असतील, तर आपल्याकडे आर्थिक नियोजन असणं गरजेचं आहे. आणि ह्या आर्थिक नियोजन करण्यासाठी काही योजना आपल्याकडे भारत सरकार LICच्या माध्यमातून आपल्या ह्या लोकांच्यासाठी, व्यक्तींच्यासाठी, नागरिकांच्यासाठी उपलब्ध आहेत. त्या योजनांची माहिती आपल्याला लोकांना द्यायची आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी काही योजना आहेत. मुलांच्या लग्नासाठीच्या काही योजना आहेत. पेन्शनच्या काही योजना आहेत. आर्थिक संरक्षण करण्याच्या काही योजना आहेत. आर्थिक नियोजन करून देण्यासाठीच्या आपल्याला साक्षरता आणि जागरूकता आपल्याला करायची आहे. तर ह्या सगळ्या योजनांचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे. आणि मग आपल्याला वेळ किती असणार आहे, काम नेमकं कुठे करायचं आहे, कसं करायचं आहे, याच्या संदर्भात पण आपला प्रश्न आहे. तर किमान असं अपेक्षित आहे, की या व्यवसायाच्या माध्यमातून, या नोकरीच्या माध्यमातून आपण दररोज किमान 3 तास काम करणे आवश्यक आहे. 3 तास मग काम करायचं आहे आणि आपले जे काही विकास अधिकारी आहेत, ह्या विकास अधिकाऱ्यांना त्याचा रिपोर्ट सादर करायचा आहे. मग या 3 तासामध्ये काय करायचं आहे, तर 3 तासामध्ये असं अपेक्षित आहे, की रोज किमान 3 व्यक्तींना भेटून या संदर्भात जागरूकता आपल्याला करायची आहे. रोज 3 व्यक्तींना आपल्याला भेटायचं. मग साधारण एक व्यक्तीला भेटून योजना सविस्तर माहिती करून द्यायची असेल, तर साधारण असा पकडला जातो, की अर्धा पाऊण तास, 1 तास साधारण लागतो. म्हणजे 3 तास आपल्या कामाच्या सवडीनुसार, समोरच्या ग्राहकाच्या सवडीनुसार आपण रोज 3 लोकांना भेटणे आणि जागरूकता करणे हे आपलं मुख्य काम आहे. आणि त्याच्या संदर्भात फक्त आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. मग याचं जे रिपोर्टिंग आहे, ही जे आहे ते ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करू शकता. सबमिशन आपण ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आपण करू शकतो. काम सुद्धा जे आहे ते ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आपल्याला करता येणार आहे. मग आता पुढचा प्रश्न आपल्यासाठी येतो, तो म्हणजे काय, की मला कामाचा अनुभव तर याच्यामधला साहेब नाही आहे. तर मग मी हे काम कसे करू शकते? म्हणजे हे काम तुम्ही जे सांगताय, की अशा-अशा योजना आपल्याला पाठवायच्या आहेत, करायच्या आहेत, सांगायच्या आहेत, त्याच्याविषयी जागरूकता करायची आहे. तर या योजनेविषयी माहिती आपल्याला कशी मिळणार किंवा मी हे कसं करू शकते? मला तरी काही अनुभव नाही आहे. माझं काही शिक्षण फारसं नाही आहे आणि मी हे कसं करू शकते? तर लक्षात घ्या, की हे करण्यासाठी तुम्हाला जसं तुमचं सिलेक्शन होईल, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला एक इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे प्रशिक्षण तुम्हाला बेसिक प्रशिक्षण असणार आहे, की ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं, कोणत्या लोकांना कशा पद्धतीनं भेटायचं आहे, योजना कशा सांगायच्या आहेत, त्यांचे ऑब्जेक्शन आले, काही शंका आल्या, तर त्याला कसं उत्तरं द्यायची आहेत. ह्या सगळ्या प्रकारचं इंडक्शन ट्रेनिंग तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला 1-2 दिवसासाठी, 1-2 तासांच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे प्रशिक्षण देण्यात येईल. ज्या माध्यमातून तुम्ही एक यशस्वी विमा सखी म्हणून, तसेच महिला करिअर प्रतिनिधी होण्यासाठी हे या ट्रेनिंगच्या माध्यमातून सक्षम व्हाल.
एक बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. त्याबरोबर तुमचं हे सुरुवातीचं ट्रेनिंग झाल्यानंतर पुढील 10 आठवडे, प्रत्येक आठवड्याला एक प्रशिक्षण तुमचं ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून तुम्हाला असणार आहे. मग या ट्रेनिंग साधारण हे जे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन ट्रेनिंग असणार आहे, त्याचं शेड्यूल तुम्हाला कळवलं जाईल. ज्या भागातून, ज्या गावातून तुम्ही अवेलेबल झालेला आहात किंवा जिथं असेल त्या सेंटरला आमचं हे ट्रेनिंग होतं, प्रशिक्षण होतं. आणि साधारण आठवड्यातून एक दिवस, साधारण 2 ते 2.5 तासाचं हे ट्रेनिंग असतं, प्रशिक्षण असतं. त्याच्यामध्ये या आठवड्यामध्ये काय काम करायचं आहे आणि त्याचबरोबर झालेल्या आठवड्यामध्ये आपण काय काय काम केलं त्याचं रिपोर्टिंग करायचं. म्हणजे असे पुढचे 10 आठवडे तुमच्यासाठी एक पूर्ण प्रशिक्षण असणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे हा व्यवसाय करण्यासाठी सक्षम होतो. एकदम तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आवश्यक आहे, ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला देण्यात येतं. त्यावेळेला आपण हे काम करू शकतो. आणि त्याचबरोबर काय, की महिलांना आपल्या स्वतःवरती शंका घेण्याची गरज नाहीये. हा व्यवसाय मी हे सगळं साहेब असं आहे, लोकांना भेटायचं, मला जमणार नाही, मला हे करता येणार नाही किंवा माझ्याकडे तसा अनुभव नाहीये. पण स्वतःवर महिलांनी शंका करून घेण्याचं कारण नाहीये. कारण बघा एकतरी ही योजना, हे जे काही रोजगार आहे, हा फक्त महिलांच्यासाठीच का उपलब्ध करून दिला त्याच्या मागचं एक मोठं कारण आहे. कारण परमेश्वरानं असे काही गुण महिलांना आपल्याला दिलेले आहेत, की जे या व्यवसायासाठी, या नोकरीसाठी सर्वात उपयोगी आहेत. मग असे काही गुण आपल्याकडे जन्मजात उपजतच आहेत. ते काय गुण आहेत, जे या व्यवसायासाठी उपयोगी आहेत आणि एक विमा सखीसाठी गरजेचे आहेत? तर असे गुणाविषयी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. पहिलं म्हणजे प्रत्येक महिलांच्यामध्ये एम्पॅथी आणि अंडरस्टँडिंग आहे. म्हणजेच काय? सहानुभूती आणि समजूतदारपणा हा जन्मजात महिलांच्यामध्ये असणारा एक गुण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आता हा आपल्याला लोकांच्या गरजा जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांच्याशी चर्चा करायची आहे. तर त्यांची सहानुभूती आणि समोरच्या व्यक्तीची अ, गरजा काय आहेत याच्या संदर्भातला जो काही समजूतदारपणा आहे, हा महिलांच्यामध्ये एक इनबिल्ट गुण आहे. जन्मजात गुण आहे. तो आपल्याला उपयोगी या व्यवसायासाठी होतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे आपल्याकडे जे म्हणजे फिअरलेस कम्युनिकेशन स्किल म्हणजे निर्भीड संवाद कौशल्य आपल्याकडे आहे. समजा आपण एखाद्या गावाला चाललेलो आहोत आणि एखाद्या ठिकाणी चाललेलो आहोत. दोघे नवरा-बायको आपण चाललेलो आहोत आणि आपले अ, पती ड्रायव्हिंग करतायत आणि शेजारी आपण बसलोय आणि एखाद्या ठिकाणी गावामध्ये आपण रस्ता चुकलाय किंवा आपल्याला वाटतं की कुठेतरी जायचं आणि ते रस्ता आपल्याला समजत नाहीये. तर आपण पुरुष काय करेल की Google मॅप किंवा याचा सहारा घेण्यासाठी हे करेल, प्रयत्न करेल किंवा त्याची मदत घेईल. आणि महिला काय म्हणेल, "अहो थांबा जरासं इथं कुठेतरी थांबून आपण विचारूया" आणि विचारून आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे काय आहे, की या ठिकाणी महिला जी आहे, ती निर्भीड संवाद कौशल्य एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सोबत सुद्धा आपल्या गरजा किंवा समोरच्या बरोबर संवाद करण्यासाठी हे एक संवाद कौशल्य जे आहे, ते इनबिल्ट प्रत्येक महिलांच्यामध्ये अशा प्रकारचं आहे. अनोळखी व्यक्ती आणि किंवा अ, ओळखीच्या व्यक्तींच्या सोबत संवाद करण्यासाठी महिलांना तुम्हाला हे शिकवण्यासाठी गरज नाही. हे जन्मजात आपल्याकडे उपलब्ध असलेलं स्किल आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढचं एक स्किल आपल्याकडे आहे, गुण आपल्याकडे आहे, जो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनात्मक योग्यता. ते समोरच्या व्यक्तीच्या भावना काय आहेत, त्या कशा समजून घ्यायच्या आहेत आणि त्याला त्या भावनेच्या याच्यामध्ये माझं काय रोल असणार आहे, माझं त्याचं उत्तर कसं असायला पाहिजे, माझा रिस्पॉन्स त्याला कसा असायला पाहिजे, याबद्दलची एक अतिशय सुंदर गुण आपल्याकडे महिलांच्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी बाय डिफॉल्ट आहे. बघा, एक भावनात्मक बाबतीतलं एक मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला सांगतो, की बघा एखाद्या समजा आपल्या नातेवाईकांच्या मध्ये एखादा कुठलातरी कार्यक्रम आहे, जिथं आपल्याला जायचं आणि काहीतरी गिफ्ट वगैरे द्यायचं आहे. समजा एखादा बारशाचा कार्यक्रम आहे किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे, तिथं आपल्याला जायचंय. तर पुरुष काय विचार करेल? तर पुरुष असा विचार करेल, की आपल्याला जायचं आणि काहीतरी एखादी गिफ्ट द्यायची. पण महिला त्या ठिकाणी जी पत्नी आहे, ती काय विचार करेल, की त्या व्यक्तीने आपल्या कार्यक्रमामध्ये कोणती गोष्ट आपल्याला दिली होती, कोणती गिफ्ट दिली होती, कोणती वस्तू दिली होती, किती पैसे आपल्याला दिले होते, हे ती महिला नेमकं त्या वेळेला आठवेल आणि त्यांनी काय दिलं होतं त्याच्यानुसार आपल्याला त्यांना सुद्धा एखादी वस्तू आपल्याला द्यायची आहे, गिफ्ट द्यायची आहे. हे महिला चांगली त्याला इमोशनल अटॅचमेंट करून ती वस्तू त्यांना घेऊन जाईल.
तर ही इनबिल्ट बाय डिफॉल्ट आपल्याकडे जन्मजात गुण आपल्याकडे असणार आहे. त्याचबरोबर रेझिलियन्स आणि पर्सिव्हरन्स म्हणजे काय, की लवचिकता आणि चिकाटी. लवचिकता आणि चिकाटी हा एक संगम, खूप सुंदर संगम या दोन गोष्टींचा प्रत्येक महिलांच्या मध्ये आहे. म्हणजे कामानुसार, समोरच्या सिच्युएशन नुसार, समोरची जी काय आता सध्याची कंडिशन आहे त्याच्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करणे आणि त्या ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा त्याच्यामधलं आपली असणारी त्या कामाप्रतीची जी काही चिकाटी आहे ती आहे तशी करून देणे. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगता येईल, की एखादी महिला संपूर्ण आयुष्यभर 20-25 वर्ष आपल्या आई-वडिलांच्याकडे राहते आणि लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी जाते. त्यावेळेला तिचं जे काही पूर्ण पूर्वीचं ज्या पद्धतीचं जे तिचं लाईफस्टाईल आहे, ते सगळं सोडून आपल्या सासरच्या घरी गेल्यानंतर तिथं त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजे आहे, अशा पद्धतीनं तिथं लवचिकतेनं काय होते, की ते ॲडजस्ट होते महिला. आणि ते चिकाटीनं, हे बाबा मला ह्याच पद्धतीने याच्यामध्ये करायचं आहे, राहायचं आहे आणि तिथं ते चिकाटीनं सगळं करून दाखवते. तर ह्या एक गुण बाय डिफॉल्ट आपल्या महिलांच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या या व्यवसायाला लागणारा ट्रस्टवर्दीनेस आणि इंटेग्रिटी म्हणजे विश्वसनीयता आणि सचोटी. म्हणजे हा व्यवसाय करत असताना विमा सची नावाचा, कारण हा आर्थिक व्यवसायाशी रिलेटेड, आर्थिक व्यवहारांशी रिलेटेड हा व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये विश्वास हा एक खूप महत्वाचा गुण आपल्याला लागतो आणि तो महिलांच्या मध्ये बाय डिफॉल्ट आपल्याला ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि त्याच ह्याच्यामध्ये या व्यवसायासाठी लागणारी जी सचोटी आहे, जी चिकाटी आहे, त्यात निरंतरता जी आहे, ती इंटिग्रिटी जी आहे, ती सुद्धा महिलांच्या मध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट अंतर्गत गुण हा त्याच्यामध्ये असतो. त्याचबरोबर हा असा एक व्यवसाय आहे, की ज्याच्यासाठी कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेशन म्हणजे ग्राहक सेवेसाठी तत्परता ही सुद्धा आपल्याला असणार आहे. ग्राहक सेवेसाठी तत्परता म्हणजे काय, की भारत सरकारची जी काही ही संस्था आहे, LIC ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ, ही एक PSU म्हटली जाते, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. म्हणजे काय, की पब्लिकला सेवा देण्याचा हा एक व्यवसाय आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये महिलांच्याकडे एक ऑलरेडी दुसऱ्यांना सेवा देण्याचं एक तत्परता प्रामुख्याने असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बघा, प्रत्येक घरातील जी महिला आहे, ती महिला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, इतर लोकांना माझ्याकडून काय देता येईल, सेवा कशी चांगली देता येईल, याच्याविषयीच ती दिवसभर काम करत असते. आणि ती चांगल्या पद्धतीने ही सेवा देऊ शकते. ही बाय डिफॉल्ट इनबिल्ट हा एक गुण सुद्धा प्रत्येक महिलांच्या मध्ये असतो. त्याचबरोबर दुसरा एक पुढचा एक महत्वाचा गुण आपल्याकडे आहे, तो म्हणजे मल्टीटास्किंग ॲबिलिटीज. म्हणजे एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता. बघा, आता आपल्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांच्या आपल्या प्रत्येक घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये 3-4 वेगवेगळे बर्नर असलेले आता गॅस आपल्याकडे आहेत. एका वेळेला महिला जेवण करत असताना एका गॅसवरती भात ठेवलेला आहे, एका गॅसवरती बर्नरवरती भाजीचं पण चालू आहे, एका याच्यामध्ये भाकरी चालू आहे. तर तिन्ही कामं एका वेळेला चालू आहेत. आणि एकामध्ये कशामध्ये मीठ घालायचं आहे, कशामध्ये चटणी घालायचं आहे, कशामध्ये मसाला आहे, कुठलं गरम होतंय, कुठलं उकळतंय, कुठलं भाजतंय, हे हे सुद्धा अगदी व्यवस्थितपणे म्हणजे मल्टीटास्किंग एका वेळेला अनेक काम करण्याची क्षमता महिलांच्या मध्ये. याच उलट समजा पुरुषाचं एखाद्या वेळेला बघा आपल्याला असं होतंय, की एकदम चुकून काहीतरी बाहेर जायचं आहे त्या महिलाने आणि समजा गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या वडिलांना तिनं आपल्या आईनं सांगितले, की "बाबा मी जरासं बाहेर चाललोय आणि ते जरासं दूध बघा तेवढं थोडंसं." तर समजा पुरुष एखादा जो आहे तो दुसरं काहीतरी काम करतोय, फोन पाहतोय किंवा पेपर वाचत बसतोय किंवा इतर काही काम करतोय. आणि त्या दरम्यान त्या व्यक्तीला हे नाही जमत. ते दूध कधी गरम होऊन उतू जाऊन जातं. पण याच ठिकाणी महिला हे खूप चांगल्या पद्धतीनं हे काम करतात. म्हणजे काय की मल्टीटास्किंग खूप चांगल्या पद्धतीने एका वेळेला अनेक काम करण्याची क्षमता या महिलांच्या मध्ये असणारा हा एक अतिशय सुंदर गुण आहे. त्याचबरोबर शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा गुण या व्यवसायासाठी लागणारा तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट स्किल. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य. बघा, आपल्या घरामध्ये जे महिलांचं सकाळी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या
आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींच्या नुसार आपल्याला होत असते. सकाळी उठायचं, दिवसभरात घरातली कामं आवरायची, जेवण आवरायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, त्याचबरोबर घरातली स्वच्छता, इतर काही गोष्टी आहेत, डबा करून द्यायचा आहे, आपली घरातली आवराआवर करायचं आहे, हे सगळं त्याचबरोबर अजून दिवसभर काही नोकरी करायचे, काम करायचे, इतर काही गोष्टी करायचे. हे सगळं ठरलेल्या वेळेमध्ये अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येक महिला करत असतात. मग हे सगळे जे काही गुण आपल्या समोर आहेत, ते 7 ते 8 गुण आहेत. हे विमा सखी या नोकरीसाठी, ह्या कामासाठी आवश्यक असणारे गुण बाय डिफॉल्ट आपल्याकडे आहेत. त्यामुळे भारत सरकारने महिलांचीच यासाठी नियुक्ती करण्याचं ठरवलं. पुरुषांना ह्याच्यासाठी घेतलेलं नाहीये. महिलांनाच ही संधी देण्याचे ठरवले आणि त्यांच्या माध्यमातून हा व्यवसाय विमा सखी म्हणून त्यांना यशस्वी करण्यासाठी ठरवण्यात आहे. म्हणून आणि त्याचबरोबर आपल्याला असं सुद्धा वाटतं, की ज्याच्यासाठी हे काम करण्यासाठी लागणारं जे काही मग किरकोळ जे काही प्रशिक्षण लागतं, मग योजनाविषयीचं असेल, प्लॅन विषयी असेल, अजून काही असेल, तर या संदर्भातलं सगळं प्रशिक्षण जे आहे ते आपल्याला बाकीचं प्रशिक्षण तुम्हाला मिळणारच आहे. काही गुण आवश्यक आहे ते आपल्याकडे इनबिल्ट आहेत. या गुणांना जो माहिती लागते, इन्फॉर्मेशन लागेल, जे स्किल लागेल, ते अजून काही स्किल आहे ते आपल्याला ट्रेनिंगमध्ये सुद्धा मिळणार आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग निर्णय घेण्याची वेळ आपल्याला आहे. आता आपण सगळेजण इथं जमलात, इथं आलेला आहात याचा अर्थच असा आहे, की आपल्याला काहीतरी स्वतःचं कर्तृत्व करून दाखवायचं आहे, स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे, परिवाराला काहीतरी आर्थिक मदत करायची आहे. तर इथं आपल्याला नॉट द इन्फॉर्मेशन, द डिसिजन ब्रिंग्स द चेंज. म्हणजे एखाद्या विषयाची माहिती नाही, फक्त माहिती घेऊन उपयोगाचं नाहीये, तर माहिती घेऊन जर निर्णय जर आपण जो करतो, निर्णय जो घेतो, डिसिजन जो व्यक्ती घेतो, त्याला त्यांच्या लाईफमध्ये, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणतं. मग आता निर्णय घेण्याची वेळ आपल्याकडे आहे. बघा, 53,000 महिलांनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. भारत सरकारचं उद्दिष्ट आहे, की 2 लाख महिलांना या माध्यमातून रोजगार द्यायचा आहे आणि एकाच महिन्यामध्ये जवळपास 53,000 महिलांनी याच्यासाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. म्हणजे साधारण मार्च पर्यंत 2 लाखाचं टार्गेट उद्दिष्ट आहे ते महिला पूर्ण करतील आणि महिलांना या प्रवाहामध्ये घेतलं जाईल. मग ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा विमा सखी, ही जी काही विमा सखी आहे, याच्यासाठी प्रक्रिया काय असणार आहे? म्हणजे हे जॉईनिंग होण्यासाठी कशा पद्धतीनं प्रक्रिया असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुमची कागदपत्र सादर करावी लागतील. कागदपत्रासह ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? कागदपत्र सह आपल्याला काही ऍप्लिकेशन द्यावं लागणार आहे. कागदपत्रामध्ये कोणते कोणते कागदपत्र लागतात? तर सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड लागतो, पॅन कार्ड लागतो, 10वी-12वीचं किंवा पदवीचं प्रमाणपत्र लागतं. त्याचबरोबर फोटो लागतात, 3 फोटो लागतात. त्याचबरोबर बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक लागतो आणि फी याच्यासाठी नोंदणी फी, रजिस्ट्रेशन फी एकूण ₹750, ज्याच्यामध्ये परीक्षा फी ₹500 आणि रजिस्ट्रेशन प्लस ट्रेनिंग फी प्लस काही ट्रेनिंग मटेरियल तुम्हाला देण्यात येतं. त्याच्यासाठीची ही एकूण फी आपल्याला ₹750 आपल्याला सुरुवातीला फी भरून आपल्याला नोंदणी करावी लागते. ही नोंदणी जशी आपली झाली, की एक तुम्हाला एक प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग दिले जातं. म्हणजे हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला एक तुम्हाला पूर्व एक परीक्षा सुद्धा एक द्यावी लागते. त्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी एक आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं. जे की असेल ऑनलाईन किंवा ऑनलाईन ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपाचं. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या परीक्षेच्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातं. जी परीक्षा असणार आहे, त्या परीक्षेच्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यामध्ये साधारण 1-2 तासामध्ये सविस्तर माहिती देण्यात येईल, की हा विषय काय आहे, परीक्षा देण्यासाठी कोणत्या सिलेबसवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचं आपल्याला जे काही प्रशिक्षणाचं साहित्य आहे, म्हणजे पुस्तक असेल किंवा स्टडी मटेरियल आहे किंवा काही ॲप आहे, हे काही लिंक आहेत, ते तुम्हाला देण्यात येतील आणि त्याच्या संदर्भातलं ट्रेनिंग, त्या परीक्षेसंदर्भातलं ट्रेनिंग आपल्याला द्यायचं आहे. आणि ती परीक्षा एक IRDA आहे, म्हणजे ही एक रेग्युलेटरी संस्था आहे भारत सरकारची, जी इन्शुरन्स विमा व्यवसाय करण्यासाठी लायसन्स देण्याचं काम करते. या संस्थेची परीक्षा आपल्याला द्यावी लागते. ती ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा असते, जी 50 मार्काची एक सोपी परीक्षा आपल्याकडे असते. त्याचं प्रशिक्षण आम्ही ह्या ट्रेनिंगमध्ये देतो. ती परीक्षा 50 मार्काची असते, ऑब्जेक्टिव्ह टाइप असतं. 50 पैकी आपल्याला 15 मार्क पडले की पास असतं. मग ही परीक्षा कशी द्यायची, त्याचा सिलेबस काय असतो, अभ्यास कसा करायचा, त्याचं स्टडी मटेरियल काय मिळणार, हे सगळंच्या सगळं आपण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये दिलं जातं आणि हे दिल्यानंतर
मग आपली परीक्षा झाली, पास झालो, की मग आपलं बीमा सखी म्हणून आपल्याला अपॉइंटमेंट मिळते. आपल्याला एक अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं, ओळखपत्र दिलं जातं आणि त्यानंतर आपण रीतसर बीमा सखी म्हणून आपण काम करू शकतो. तर हे इथपर्यंतचं सेशन आणि या विमा सखीच्या संदर्भातलं संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या महिलांचं या सेशनसाठी तुम्ही आलात, ही सगळी माहिती घेतली. तुम्हाला काहीतरी करिअर करायचं आहे, काहीतरी जाणून घ्यायचं आहे, आपलं लाईफस्टाईल वाढवायचं आहे, आपल्या कुटुंबाला काहीतरी आधार द्यायचा आहे. म्हणून आपण याच्यामध्ये सहभागी झाला. त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील ह्या विमा क्षेत्रातल्या करिअरसाठी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नक्की घेऊयात. प्रश्नासाठी तुम्ही चॅटमध्ये जो तुम्हाला YouTube वरती जो चॅट ऑप्शन दिसतोय त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न टाइप करू शकताय. त्याची मी उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. थँक यू सो मच. धन्यवाद. ज्या ज्या महिलांना या विमा सखी योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि करिअर करायचं आहे, त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्याला ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याच्यावरती आपण संपर्क करायचा आहे आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्याच्यासाठी आपल्या ऑफिसमधून सुद्धा आमच्या ऑफिसमधून सुद्धा तुम्हाला एक रिमाइंडरसाठी कॉल येईल, ज्याच्यामध्ये तुमचं जर या व्यवसायासाठी या नोकरीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तात्काळ आपली कागदपत्र आणि त्याची जी काय असणारी जी फी आहे ती जमा करायची आहे. वेळ निघून जाण्याच्या अगोदर आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे. ज्यांचे ज्यांचे कागदपत्र आणि फी सह जे ऍप्लिकेशन येतील त्यांना आपण या बॅचमध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत आणि बॅचनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे पुढील प्रशिक्षण ट्रेनिंग जे आहेत ते होतील आणि त्यानंतर त्या पुढील गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार. थँक सो मच. तुम्ही इथे आलात आणि आपला वेळ दिलात. तुम्ही मलाही ऐकून घेतलात. त्याबद्दल धन्यवाद. थँक सो मच.